नमस्कार, मी प्रथमेश. तुम्हाला तर माहिती आपला विषयच भारी. थांबा मित्रांनो, तुम्ही विशेष भारीवर नाही, तुम्ही बिझनेसवाला साईराजवरच आहे. कारण आज आपल्यासोबत उपस्थित आहेत प्रथमेश फाळके. रोजच्या रोज कॉन्टेंट कसं दिलं जाईल या दृष्टीने मग आम्ही थोडंफार इन्फोटेनमेंट याकडे आलो. म्हणजे इन्फॉर्मेशन प्लस एंटरटेनमेंट. पण एक गोष्ट आहे, त्या गोष्टी प्रतिबद्दल तुम्हाला किती प्रेम आहे. बरं, एक माझं काम नाही वाटलं पाहिजे, मी एकदम हसत खेळत ती गोष्ट केली पाहिजे. मला नाही वाटत महाराष्ट्रात गेल्या 7 दिवसात मॉनिटाईज होणार चॅनल. हा, ही एक विशेष गोष्ट आहे चॅनलची. तू थंबनेल टाकू नको, टायटलला एक फक्त लेटर टाक, बरोबर, तू काही टाकू नको, पण तू वर्षभर सातत्याने एक व्हिडिओ टाकत राहा चॅनलला. युट्यूबला जर तुम्हाला शिकायचं असेल तर युट्यूबला युट्यूब सारखा दुसरा कोणता चांगला शिक्षक नाही. तर ते दाखवतात की मी पोर्शे कार घेतली किंवा मी मर्सिडीज घेतली, मी फॉर्च्युनर घेतली, मी एवढ्या लाखाचा बंगला बांधला. तर खरंच युट्यूब मधनं लाखो रुपये कमावता येतात का? तुम्ही किती त्या प्लॅटफॉर्मवर राहताय? म्हणजे अशी काही उदाहरणं आहेत का तुमच्या बघण्यात की ज्यांनी मोबाईलवर चॅनल सुरू केलाय आणि आता त्यांचा इन्कम लाखोमध्ये? भरपूर आहे. म्हणजे एक चॅनल आहे मराठीमध्ये, मराठी कॉर्नर नावाचा मित्रच आहे माझा, शुभम म्हणून. ओके. काय असतं, एक असतं नुसतं कंटेंट बनवणं आणि एक असतं क्वालिटी कंटेंट बनवणं. बरोबर. आणि आमच्या गाडी मागं सायरन लावून एक पोलिसांची गाडी होती. खूप गावाची आपली पाठला का करते आणि हॉर्न देते कंटिन्यू गाडी. मी घाबरलो, म्हणलं आपण काही चुकीचं केलंय का? कारण लवकरच विशेष बारीचा त्यावर एक कोर्स येतोय, तो तुम्ही हातचं राखून चाललंय बरं का, कोर्स परचेस करा. तर ह्याचं डिटेल नॉलेज आम्ही विशेष बारीचा जो कोर्स लॉन्च करतोय त्यामधून तुम्ही घ्या. 5 मिनिटं 30 सेकंदाला एकदा प्रमोशन झालंय, 7 मिनिटं 30 सेकंदाला एकदा प्रमोशन झालंय. युट्यूब स्वतः त्यांच्या कॉन्टेंट क्रिएटरची खूप काळजी घेतात. खूप कमी असते तेव्हा हमखास एक कमेंट असते, प्रथमेशचा पगार वाढवा. आपण जे करतो त्या गोष्टीवरती प्रेम करणारी लोक आहेत आणि आपल्यावरती खूप प्रेम करतात, हे पाहून खूप नक्कीच भारी वाटतं. एवढा चार्मिंग चेहरा आहे, चेहरा की 70-80 वर्षांची मुलं मला युट्यूबवर ऐकतात. बरोबर. करतात का मेसेज करतात, त्या कमेंट करतात, मारताना पण मला म्हणतात आपला विषयच भारी ऑफिशियल, हा मेसेज करू शकता. जर असं तुम्ही वारंवार केलं तर मला नाही वाटत फार अवघड आहे करोडपती व्हायला. बोल हो रहा है पर शब्द मेरे नहीं है, शब्द मेरे नहीं है. सिक्रेट रेसिपी विचारली युट्यूब चॅनलची. यश एकदा मिळेल का माहित नाही, पण एके दिवशी नक्की मिळेल. जेव्हा त्यांना कळलं की मला लोक ओळखायला लागलेत, बाहेर माझ्यासोबत फोटो काढायला लागलेत, तर त्यांना आपसुकच प्राऊड फील झालं की 1 लाख सबस्क्रायबर्स झाल्यावर किती पैसे भेटतात तुम्हाला. हा एक मोठा गैरसमज. हा, ऍडसेन्सचं तुमचं 1 महिन्याचं पेमेंट आहे ते तुम्हाला एका व्हिडिओ मधनं मिळणार. खूप कौतुक केलं तिने माझं, मीही तिचं कौतुक केलं आणि झालं संपलं. नमस्कार, मी प्रथमेश. तुम्हाला तर माहिती आपला विषयच भारी. थांबा मित्रांनो, तुम्ही विशेष भारीवर नाही, तुम्ही बिझनेसवाला साईराजवरच आहे. कारण आज आपल्यासोबत उपस्थित आहेत प्रथमेश फाळके, जे की विशेष भारीचे अँकर आहेत, जे की विशेष भारीवर कंटेंट लिहितात. एकंदरीतच विशेष भारीचे प्रतिनिधी म्हणून आज ते आपल्यासोबत उपस्थित आहेत आणि त्यांच्याकडून आज आपण युट्यूबचं एकंदरीत गणित कसं चालतं हे आपण जाणून घेणार आहे. बरेच काम त्यांनी केलंय मित्रांनो, जवळपास 2.5 वर्ष युट्यूबवर आता काम करतायत आणि पूर्ण SEO कसा करायचा किंवा बरेच युट्यूबचं जे आर्थिक गणित आहे, म्हणजे बऱ्याच लोकांना माहिती आहे की युट्यूब मधून आपण पैसे कमवतो किंवा एकंदरीतच करिअरचा एक चांगली संधी देत आहे. पण त्यात उतरायचं कसं, तिथं प्रवास कसा आहे, काय अडचणी येतात, एकंदरीतच 2.5 वर्षाचा पूर्ण एक्सपिरियन्स ते आज आपल्यासोबत शेअर करणार आहेत. तर खूप इंटरेस्टिंग अशी मुलाखत आहे मित्रांनो आणि शेवटपर्यंत तुम्ही राहाल अशी मला अपेक्षा आहे. तर पुढे जाऊयात आणि आपण त्यांना क्वेश्चन करूयात. तर नमस्कार सर, तुमचं स्वागत आहे बिझनेसवाला साईराजवर. तर आपण सुरुवात करूयात. मी थोडीशी ओळख करून देतो अजून त्यांची. विशेष भारीवर गेले 2.5 वर्ष ते सतत कंटेंट लिहितायत, अपलोडिंग करतायत. त्यांना पूर्ण SEOचं नॉलेज आहे, पूर्ण युट्यूबचं आर्थिक गणित कसं चालतं याचा चांगला अभ्यास आहे त्यांना मित्रांनो. तर थेट पहिल्या प्रश्नाकडे येऊयात सर. कधी वाटलं की आपण युट्यूब करावं आणि सुरुवात कशी झाली युट्यूबची? नक्कीच साईराज सर, युट्यूब खरं तर हा कधी आमचा म्हणजे मोटिव्ह नव्हता. आम्ही ऍक्टिंग, थिएटर
आणि लिखाण क्षेत्रातून येणारी माणसं होतो. म्हणजे मी स्वतः नाहीये, विशेष भारीमध्ये अनेक मेंबर आहेत. सगळ्यात महत्वाचं 2-3 नाव आहेत. विशाल कदम सर म्हणून आहेत, सचिन सकुंडे आहेत, विशाल गाडगे आहेत आणि अक्षय बरदाडे. असे आम्ही काही एका आवडीची लोक आहोत, ते एकत्र आलो. आणि त्यानंतर एकूणच आम्ही वेगवेगळ्या बॅकग्राऊंड मधून आलेलो होतो. म्हणजे मी स्वतः अँकरिंग क्षेत्राकडून आलेलो होतो, म्हणजे सूत्रसंचालन. त्याचबरोबर माझं वक्तृत्व चांगलं होतं आणि मी थिएटर सुद्धा करत होतो. अभिनयाची सुद्धा मला प्रचंड आवड होती आणि या सगळ्या गोष्टीमध्ये लिखाण सुद्धा मी चांगलं करत होतो. वाचनाची आवड होती आणि अशीच माझ्या आवडीची लोक मला आसपास मिळत गेली आणि आम्ही एकत्र आणण्यामध्ये त्याच्यामध्ये मोलाचं योगदान मिळालं ते विशाल कदम सरांचं, सचिन सकुंडे यांचं. आणि आम्ही सगळे एकत्र आलो आणि काय करायचं म्हणून युट्यूब चॅनल. कारण जी साधारण 2-3 वर्षापाठीमागं भविष्य हे 100% डिजिटल कॉन्टेंट क्रिएटर यांचा असणार आहे याची एक थोडीशी अंदाज आम्हाला आला आणि त्या दृष्टीनं मग डिजिटलला उतरायचं आणि त्या क्षेत्रामध्ये काम करायचं. मग त्यामध्ये आम्हाला खरं तर इच्छा होती की सिनेमा, वेबसिरीज अशा काही गोष्टींमध्ये, पण ते न करता रोजच्या रोज कॉन्टेंट कसा दिला जाईल या दृष्टीने मग आम्ही थोडंफार एन्फोटेनमेंट याकडे आलो. म्हणजे इन्फॉर्मेशन प्लस एंटरटेनमेंट, माहिती देत देत लोकांचं मनोरंजन कसं होईल या दृष्टीनं मग आम्ही विशेष बारीला सुरुवात केली. पण तुम्ही जेव्हा विशेष बारी सुरू केलं, म्हणजे जवळपास 2.5 वर्ष झालेत चॅनलला, तर त्याच्या आधी जेव्हा तुम्ही बोललात घरी किंवा तुमच्या नातेवाईकांना की आम्हाला युट्यूब सुरू करायचं, तेव्हा काय रिॲक्शन होती? घरनं सपोर्ट होता का त्या गोष्टीसाठी? अजिबातच नव्हता सपोर्ट. कारण अर्थातच मी स्वतः बीटेक ॲग्री झालेला स्टुडंट आहे. सचिन सकुंडे इंजिनियर आहेत, त्यांचं जरी मास कॉम झालेलं असलं, जर्नलिझम झालेलं असलं, आमचा एडिटर सिव्हिल इंजिनियर आहे आणि आम्ही खूप वेल एज्युकेटेड बॅकग्राऊंड मधून आलेलो होतो आणि मी स्वतः टॉपर राहिलेलो आहे माझ्या कॉलेजमध्ये. त्यामुळं घरच्यांकडून अपेक्षा अर्थातच मी त्या काही क्षेत्रामध्ये करावं असं वाटत होतं, पण एक आवड. बरोबर. आणि आवड अशी होती, आवड म्हणण्यापेक्षा एक गोष्ट सांगतो साईराज, की मला जे जमतं आणि मी जे चांगलं करू शकतो इतरांपेक्षा ते मी केलं पाहिजे. ह्या गोष्टीची कुठेतरी संस्कार मला विशाल कदम सरांकडून, सचिन सकुंड्यांकडून झाले. आणि काय होतं, माझं काम हे मला काम नाही वाटलं पाहिजे. माझं काम नाही वाटलं पाहिजे. मी एकदम हसत खेळत ती गोष्ट केली पाहिजे. आणि ती कुठली होती तर ती माझं अँकरिंग असू दे, कॉन्टेंट क्रिएशन असू दे आणि एक लोकांना काही एखादी गोष्ट कन्वे करणं, एखादी त्यांच्यापर्यंत पोहोचवणं, हे जे काम आहे ते काम आम्हाला आवडायचं सगळ्यांना. आणि ते काम करत असताना मग घरच्यांचा विरोध होता तर 100% होता, पण घरच्यांना पण पटवून दिलं की ह्या क्षेत्राच्या कशा संधी आहेत, या क्षेत्रामध्ये पण कसे, म्हणजे घरच्यांचा पहिला अर्थातच प्रॉब्लेम आर्थिक असतो की तुला त्यातनं पैसे किती मिळणार आहेत. कारण तुम्ही जर अभिनय क्षेत्राकडे जर बघितलं तर तिथं पण तोच प्रॉब्लेम आहे, स्ट्रगल खूप आहे, नशिबाची साथ पाहिजे. पण मला असं वाटतं की नशीब वगैरे पेक्षा आहे ना, तुम्हाला त्या गोष्टीप्रती किती प्रमाणात आवड आहे हे खूप महत्वाचं आहे. आवड असली की सवड मिळते हे जो प्रकार आहे ना तो खराच आहे. आवड असली तर तुम्ही त्या क्षेत्राला वेळ देता आणि तेच क्षेत्र तुमच्याकडे हळूहळू येतं, तुम्ही अट्रॅक्ट केले जाता आणि मग तसं झाल्यानंतर मग तुम्हाला एक चांगला प्लॅटफॉर्म आम्हाला मिळाला विशेष बारीचा आणि तो आम्ही म्हणजे फुल झोपून देऊन तो वाजवला. आणि एकदा वाजवल्यानंतर तेव्हा लोक ओळखायला लागली मला, समाजामध्ये लोक ओळखायला लागली. म्हणजे जेव्हा मी आई वडिलांसोबत फिरत असतो तेव्हा लोक मला सेल्फी घेतात. बरोबर. काय गरज आहे, काय लागतंय का आई बापाला, बस एवढंच पाहिजे होतं असतं. म्हणजे पैसा पण खूप नंतरची गोष्ट झाली, जेव्हा त्यांना कळलं की मला लोक ओळखायला लागलेत, बाहेर माझ्यासोबत फोटो काढायला लागलेत, तेव्हा त्यांना आपसुकच प्राऊड फील झालं आणि त्यांचा जो माझ्यावरती नाराज असण्याचा जो काळ होता तो संपला आणि आता ते अभिमानाने सांगतात की माझा मुलगा युट्यूबर आहे. बरोबर. म्हणजे आपल्या मराठी संस्कृतीत आपण बघतो की काय पाहिजे असतं घरच्यांना, आपल्या मुलांना नाव कमवावं. म्हणजे जवळपास तुमचे किती हजार व्हिडिओ केले असतील जवळपास तुम्ही? आतापर्यंत 2,500 ते 3,000 व्हिडिओ केलेत आतापर्यंत. म्हणजे अँकरिंग 2,500 ते 3,000 व्हिडिओचं अँकरिंग केलंय. तर काय म्हणजे सुरुवातीला काय अडचणी आल्या नेमक्या, म्हणजे जेव्हा तुम्ही युट्यूब मध्ये उतरला? आता माझ्या माहितीप्रमाणे तर आपल्या टीम मधलं, आता आपलीच म्हणतो विशेष बारी तर तुम्ही प्रतिनिधी म्हणून तुम्ही सांगा की काय एकंदरीत सगळ्यांनाच याच्यामध्ये काय अडचणी आल्या युट्यूब क्षेत्रात आल्यावर? कोणत्याही क्षेत्रात जा, अडचणी खूप आहेत, पण एक गोष्ट आहे, त्या गोष्टीप्रतीबद्दल तुम्हाला किती प्रेम आहे, नंबर 1. नंबर 2, त्या गोष्टीचा तुम्ही किती रिस्पेक्ट करता आणि नंबर 3, त्या गोष्टीसाठी तुम्ही काय करायला तयार आहात.
ह्या 3 गोष्टी फार मॅटर करतात. प्रेम, आदर आणि त्या गोष्टीसाठी काही करायला तयार असणं, ह्या 3 गोष्टींमुळे काय होतं की ती त्या गोष्टीसाठी फुल्ली देता स्वतःची. बरोबर. आणि जेव्हा तुम्ही देता तेव्हा मग कितीही अडचणी येऊ द्या, आणि अडचणी कुठलीही गोष्ट करायची म्हटली मोठी अडचण ही येणार. फक्त त्याला तुम्ही कसं डिप्लोमॅटिकली हँडल करताय, तुम्ही किती सस्टेन राहताय, आणि तुम्ही त्या अडचणीला त्याच्यावर उत्तर शोधताय. मुळात काय असतं, अडचणी खूप असतात, पण त्या अडचणीकडे अडचण म्हणून न बघता त्याची उत्तरं शोधली पाहिजेत आणि प्रवास केला पाहिजे. आणि प्रवास करणं ना, ही जी गोष्ट आहे ती खूप इम्पॉर्टंट आहे. मग त्यात तुम्हाला म्हणजे कुठलाही रस्ता असू दे, तुम्हाला खड्डे येणार, तुम्हाला कोणतरी आडवं जाणार, तुम्हाला पेट्रोल संपेल, काहीतरी प्रॉब्लेम येणार, त्याचं सर्व्हाइव्ह केलं पाहिजे. सर्व्हाइव्ह करायचं, प्रवास येतो, पुढे पुढे होत जातो. पण माझ्या माहितीप्रमाणे की आपली जी सगळी टीम आहे, तर टीम मध्ये कुणालाच आधी युट्यूबचा असा एवढा एक्सपिरियन्स नव्हता किंवा टेक्निकल माहित नव्हतं, कसं आपल्याला काय करायचंय किंवा काय गोष्टी ह्या नव्हत्या. पण ते कसं ते सर्व्हाइव्ह केलं किंवा कसं पुढे गेलं? मुळात आहे ना, विशेष भारी चॅनल सुरू करण्या अगोदर 6 महिने पूर्ण युट्यूबचा अभ्यास केला आम्ही. म्हणजे हा काळ खरं तर तू म्हणताना खूप मोठा आहे, पण त्याचा फायदा आम्हाला त्याच्या पुढच्या 1 महिन्यात झाला. कारण मला नाही वाटत महाराष्ट्रात गेल्या 7 दिवसात मॉनिटाईज होणार चॅनल. ही एक विशेष गोष्ट आहे चॅनलची. म्हणजे चॅनल आज सुरू केला, आज पहिली व्हिडिओ पडली आणि नंतर 7व्या दिवशी मॉनिटाईज होतं. त्याचं कारण काय होतं, 6 महिन्याचा अभ्यास. म्हणजे आपण ज्या क्षेत्रात एखाद्या उतरत असो तर त्याची इत्तनभूत तुम्हाला माहिती असणं खूप महत्वाची गोष्ट आहे. नाहीतर उगाच अंधारात गोळी मारल्यासारखं करायचं नाही. युट्यूब आवडते म्हणून चला युट्यूब करा, नो. त्याचा अभ्यास करा, त्याचं मायक्रो प्लॅनिंग करा, वेगवेगळ्या लोकांचे व्हिडिओज बघितले. युट्यूबला जर तुम्हाला शिकायचं असेल तर युट्यूबला युट्यूब सारखा दुसरा कोणता चांगला शिक्षक नाही. बरोबर. युट्यूबवर तुम्हाला बऱ्याच गोष्टी खूप इझिली अवेलेबल आहेत. तुम्ही युट्यूबवर जाऊन आम्ही युट्यूबलाच सर्च केलं. बरोबर. युट्यूबवर जाऊन आम्ही युट्यूबलाच सर्च केलं आणि युट्यूब बद्दल हे भरमसाठ कंटेंट मिळाला. मी बघितला, विशाल गाडगे जे आहेत, जे आमचं टेक्निकल सांभाळतात, त्यांनी पूर्ण म्हणजे अल्गोरिदम पासून काय गोष्टी कशा केल्या पाहिजेत या सगळ्याचा अभ्यास केला. आणि त्यानंतर एक पब्लिक मेंटॅलिटी काय आहे, लोकांना कशा प्रकारचा कंटेंट हवा आहे, बरोबर, या सगळ्याचा अभ्यास केला. आणि त्यानंतर मग आम्ही कन्फर्म झालो की आम्हाला हे करायचं आहे. बरोबर. आणि हे करायचं झाल्यानंतर आम्ही युट्यूब चॅनल सुरू करायच्या अगोदर 40 व्हिडिओच्या स्क्रिप्टचं बँकिंग केलं. ओके. म्हणजे काय पुढं त्याच्यात कंटिन्युटी राहील नाही राहील ह्यापेक्षा आपल्याकडे रेडी असं बॅलन्स ठेवला. 30 व्हिडिओवरती सचिन सकुंडे आणि विशाल गाडगेंनी काम केलं. आणि त्यानंतर मग चॅनलचं ओपनिंग एका रॅप सॉंगनी केलं. आणि त्यानंतर मग कंटिन्यू आम्ही एक व्हिडिओ टाकत राहिलो. बरोबर. तसं ते सुरू झालं. तर तुम्ही हे सगळं सांगितलं सुरुवातीचा प्रवास, पण नेमकं काय गणित असतं युट्यूबचं? म्हणजे सक्सेसफुल व्हायचंय युट्यूब मध्ये, एखादा नवीन क्रिएटर येतो तर कसं गणित चालतं युट्यूबचं नक्की? आता हा खरं तर खूप विस्तृत सांगण्याचा प्रश्न आहे, पण तरी पण मी थोडक्यात सांगण्याचा प्रयत्न करतो. युट्यूब आहे ना, हा सगळ्यात पहिला त्याचा मधला मुद्दा आहे, तो म्हणजे सातत्य. मी तुला मगाशी गाडीवर येताना एक वाक्य सांगितलं, ते खूप महत्वाचं आहे. तू थंबनेल टाकू नको, टायटलला एक फक्त लेटर टाक, बरोबर, तू काही टाकू नको, पण तू वर्षभर सातत्याने एक व्हिडिओ टाकत राहा चॅनलला. युट्यूबच्या अल्गोरिदमची सुरुवातच इथून आहे, तुम्ही किती त्या प्लॅटफॉर्मवर राहताय. एक ना एक दिवस त्या अल्गोरिदमला तुमची दखल घ्यावी लागते. एक व्हिडिओ व्हायरल होते आणि त्यानंतर म्हणजे सगळ्या युट्यूबरचा प्रवास असाच आहे, एक व्हिडिओ व्हायरल होते आणि त्यानंतर सुटतो. पण ह्या सगळ्यामध्ये तुमची पहिलीच व्हिडिओ कशी व्हायरल होईल यासाठीचा जो प्रयत्न आहे तो मी तुला आता सांगणार आहे. बरोबर. सगळ्यात पहिला मुद्दा, तुम्ही सुरू केल्यानंतर सातत्य ठेवा, अजिबात सोडू नका. आज नाही उद्या नाही. म्हणजे सरांचं एक आमच्या वाक्य आहे, वाक्य तुला सांगतो, खूप महत्वाचं आहे. यश एकदा मिळेल का माहित नाही, पण एके दिवशी नक्की मिळेल. बरोबर. खूप इंटरेस्टिंग वाक्य आहे. एक यश एकदा मिळेल माहित नाही, पण एके दिवशी नक्की मिळेल. मग तो एक दिवस कधी असू शकतो, पहिला असू शकतो, नंतर असू, तो तुम्ही ठेवला पाहिजे. नंबर 2, युट्यूबला समजून घ्या. तुम्ही ज्या प्लॅटफॉर्मवर काम करताय त्या प्लॅटफॉर्मची तुम्हाला मायक्रो गोष्ट माहित पाहिजे, की म्हणजे टायटल कसं टाकलं पाहिजे, डिस्क्रिप्शन कसं दिलं पाहिजे, युट्यूबच्या तुमच्या कंटेंटमध्ये पहिला जो तुमच्या व्हिडिओचा काळ आहे त्याच्यामध्ये कसा जास्तीत जास्त होल्ड राहील,
लोकांना तुम्ही कसं एंगेज करून ठेवाल, बरोबर. ह्या सगळ्या बाबतीतल्या स्ट्रॅटेजीज. आणि त्याच्या सगळ्याच्या अगोदर एक महत्वाचा विषय होतो की तुमचा निश काय, तुम्ही कोणत्या निश मध्ये काम करताय. एका पर्टिक्युलर निशला टार्गेट करा. त्या पर्टिक्युलर निशवरती म्हणजे निश निवडताना असा निश निवडा की ज्याच्यावर तुमचा हातखंडा आहे, ज्या गोष्टीचं तुम्हाला चांगलं नॉलेज आहे. मग तुम्ही स्पोर्ट्स पर्सन असा, तुम्ही ऍक्टर असा, तुम्ही शेफ असा, तुम्ही काही असा. बरोबर. त्याच्यावरती पुढे आपण डिटेलमध्ये बोलणारच आहे. पण ही खूप महत्वाची माहिती आहे मित्रांनो, खूप इंटरेस्टिंग आहे आणि खूप महत्वाची. म्हणजे जेव्हा तुम्ही नवीन ॲज अ क्रिएटर ह्या फील्डमध्ये याल तेव्हा ह्या सगळ्या गोष्टींची मायक्रो प्लॅनिंग तुम्हाला करणं खूप गरजेचं असणार आहे. तर पुढचा एक बऱ्याच लोकांना प्रश्न असतो, म्हणजे जे युट्यूबवर आहेत आणि एक आपण बघतो की जे हिंदी क्रिएटर्स आहेत, ब्लॉगर्स आहेत खास करून, तर ते दाखवतात की मी पोर्शे कार घेतली किंवा मी मर्सिडीज घेतली, मी फॉर्च्युनर घेतली, मी एवढ्या लाखाचा बंगला बांधला. तर खरंच युट्यूब मधनं लाखो रुपये कमावता येतात का? कारण काही हजारो रुपये कमावतात लोक, बरेच लोक कमावतात, पण युट्यूब ह्या प्लॅटफॉर्मवरनं करोडपती होता येतं का? नक्कीच होता येतं सायराज करोडपती. पण त्याचा जो प्रवास आहे तो नक्कीच खूप मोठा असणार खडतर. आणि तुम्ही कसं युट्यूबला घेताय, म्हणजे ऍज अ हाऊस म्हणून घेताय की ऍज अ बिझनेस म्हणून घेताय, यावरून बऱ्याच गोष्टी डिपेंडंट आहेत. असे बरेच युट्यूबर्स आहेत, म्हणजे अगदी टॉप मोस्ट कंटेंट क्रिएटर जे आहेत, म्हणजे मिस्टर बीस्ट असतील, आत्ताच नुकता रोनाल्डो आलाय, असे जे टॉप मोस्ट कंटेंट क्रिएटर आहेत, म्हणजे त्यांची पब्लिक फिगर आहेच नो डाऊट. पण काय असे कंटेंट क्रिएटर, म्हणजे आता मिस्टर इंडियन हॅकर जो आहे तो खूप ग्राउंड लेवल पासून आलाय. पण त्याचा प्रवास जर तू बघितलास तर तुला एक लक्षात येईल की त्यांना फक्त कॉन्टेंट लेवलला नाही ठेवला. म्हणजे जे टेकचे चॅनल आहेत, टेकचे रिलेटेड जे आहेत, तू बघ टेक्निकल गुरुजी असेल, ट्रॅकिंग टेक असतील, असे जे चॅनल्स आहेत त्यांनी एक त्यांचं स्वतंत्र रेव्हेन्यू मॉडेल तयार केलं. ते ऍडसेन्सवर डिपेंड नाही राहिले. त्यांनी असा कंटेंट बनवला ज्या कंटेंटला ब्रँड कोलॅबरेशन मध्ये, इंटिग्रेटेड प्रमोशन्स मध्ये मागणी आहे. म्हणजे आता टेक चॅनलला काय होतं की तुमचे मोबाईलचे ऍडव्हर्टाईज पण होतात. मग जर तुझ्याकडे इतका मोठा क्राऊड जर बघणार असेल तर ते कंपन्या भरपूर पे करतात तुम्हाला. मग तसंच फायनान्स रिलेटेड आहे. म्हणजे फायनान्स आणि बिझनेस क्षेत्रामध्ये ऍडव्हर्टायझर्स इंटिग्रेटेड प्रमोशन करायला खूप तयार असतात. एज्युकेशन फील्ड मधले जे प्लॅटफॉर्म्स आहेत, म्हणजे क्लासेस असतील, ऑनलाईन एज्युकेशन प्लॅटफॉर्म्स असतील, ते तुम्हाला ब्रँड कोलॅबरेट करतात. आणि तेव्हा तुमच्याकडे एक बार्गेनिंग पॉवर असते. तुमच्याकडे जसं 1 मिलियन सबस्क्रायबर आहेत, तुम्हाला डेली व्ह्यूवरशिप 2-3 लाखाची, तर थेट तुम्ही मागणी करा, असं आहे माझ्या चॅनलला, आणि तुम्हाला मेल करतात ती लोक. तुम्ही ब्रँड कोलॅबरेट करायला पाहिजे त्यांच्याशी, इंटिग्रेटेड प्रमोशन करायला पाहिजे. ऍडसेन्सचं तुमचं 1 महिन्याचं पेमेंट आहे ते तुम्हाला एका व्हिडिओ मधनं मिळणार. आणि असं जर तुम्ही वारंवार जर असं तुम्ही वारंवार केलं तर मला नाही वाटत फार अवघड आहे करोडपती व्हायला. बरोबर आहे. म्हणजे हा एक मोठा गैरसमज असतो. अजून एक गैरसमज बघितलाय मी बऱ्याच लोकांच्या डोक्यात असतो. बरेच लोक विचारतात, म्हणजे मला पण कित्येक वेळा हा क्वेश्चन विचारण्यात आलाय की 1 लाख सबस्क्रायबर झाल्यावर किती पैसे भेटतात तुम्हाला? हा एक मोठा गैरसमज असतो. इंटरेस्टिंगली उत्तर देतो. 1 लाख सबस्क्रायबर म्हणून 1000 रुपये कमवणारे सुद्धा आहेत, आणि 1 लाख सबस्क्रायबर गेन करून 1 कोटी रुपये कमवणारे सुद्धा आहेत. बरोबर. आता हे म्हणजे पब्लिकच काय विषय नक्की काय विषय, त्याचा डिफरन्स सांगतो. एक जस्ट उदाहरण देतो. 1 लाख सबस्क्रायबर झालेले आहेत, व्हिडिओ चॅनलला पडले 4000. म्हणजे त्याला 4000 व्हिडिओ टाकल्यानंतर 1 लाख सबस्क्रायबर मिळालेत. त्याची महिन्याची व्ह्यूवरशिप आहे 2 लाख महिन्याची. तो महिन्यातून 2च व्हिडिओ बनवतोय. ऑब्व्हियसली त्याचा ऍडसेन्सचा रेव्हेन्यू कमीच येणार. बरोबर. मग तुमची वारंवारता किती आहे, तुमचा कंटेंट किती होल्ड देणार आहे, तुम्ही सबस्क्रायबरच्या बेसवर अर्निंग पकडत असाल तर चुकीचं आहे. आता एक चॅनल आहे, म्हणजे युट्यूबनं आम्हाला मध्यंतरी एक पर्सनल मॅनेजर दिलेला होता. त्याने एक मला रेव्हेन्यू मॉडेल समजून सांगण्यासाठी एक चॅनलचं एक्झाम्पल दिलं. एक फिटनेस चॅनल आहे, तर सर सांगतो तुला, त्याचे फक्त 15,000 सबस्क्रायबर आहेत. आता 15,000 सबस्क्रायबरला तुझी अंदाजे त्याची किती रेव्हेन्यू मॉडेल असू शकतो, म्हणजे किती महिन्याला इन्कम येत असेल? एक 20-25 हजार रुपये. त्याची महिन्याची इन्कम आहे 5 लाख रुपये. 5 लाख रुपये. आता त्याचं कारण सांगतो. 15,000 सबस्क्रायबर्स मधले त्याचे 3,000 लोक हे ग्रुप मेंबर्स आहेत. त्यांनी त्यांची मेंबरशिप घेतलेली. त्याचे फिटनेस कोचिंगचे कोर्सेस आहेत डेली लाईव्ह, आणि तो एका विद्यार्थ्याकडून, त्याच्या एका मेंबरकडून 5,000 रुपये महिन्याचे घेतो.
ओके. आता 5,000 इंटू 5 लाख रुपये मंथली इन्कम. म्हणजे अशी ते खूप बजेट मी तुला खूप सांगितलं. बरोबर. त्याच्यामध्ये त्याची मग गोल्ड प्लॅटिनम अशी मेंबरशिपचे तिने पैसे ठेवले. ओके. म्हणजे चॅनलला जे जॉईनचं बटन असतं त्याच्यामध्ये सबस्क्रायबर कमी आहे, सबस्क्रायबर्स कमी आहे, म्हणजे मेंबरशिप जास्त आहे. मग त्यांना त्याचं एक रेव्हेन्यू मॉडेल बनवलाय. ओके. मग तुम्ही असं म्हणू शकत नाही की 1 लाखला एवढे. नो, तुम्ही किती स्मार्टली त्याच्यामध्ये ब्रँड कोलॅबरेट करताय, युट्यूबनं दिलेले जे फीचर्स आहेत त्याचा कसा स्मार्टली वापर करताय, ॲफिलिएट मार्केटिंग असेल, मेंबरशिप असेल, इंटिग्रेटेड प्रमोशन असतील, बऱ्याच गोष्टी आहेत रेव्हेन्यू मॉडेलच्या. चर्चा करू. आणि एक म्हणजे गैरसमज यातनं दूर झाला की सबस्क्रायबर्सवर तुम्हाला पैसे भेटत नाहीत. पैसे भेटतात ते कशावर भेटतात? तुम्ही किती स्मार्टली बिझनेस करताय, कॉन्टेंट कोणत्या प्रकारचा देताय, त्याची वारंवारता किती. बरोबर. आणि असं काय असतं का की बाबा व्हिडिओ 5 मिनिटाचा आहे किंवा व्हिडिओ 50 मिनिटाचा आहे, त्याच्यावर काय गोष्टी डिपेंड असतात? हो, नक्कीच मॅटर करतात. कारण युट्यूब आहे ना, युट्यूब काय करतं की एक ठराविक वेळ असतो, 8 मिनिटाचा जो वेळ आहे, त्या 8 मिनिटाच्या वेळेमध्ये युट्यूब त्यांच्याकडून 2 ऍड प्लेस करतं त्यांच्याकडून. मग जर तुझे ऍड्स एका व्हिडिओ मधले जास्त असतील तर तुझा ओव्हरऑल पर व्ह्यूचा CTC वाढतो. ओके. CTC हा काय प्रकार असतो, तर तुझ्या एका व्हिडिओमध्ये एका व्ह्यूवरनं किती ऍड्स बघितल्या आणि त्या ऍड साठी ऍडव्हर्टायझरनं किती पैसे घेतले, पे केले, आणि ते पे केलेले मधले युट्यूबचं कट करून तुला किती मिळाले एका व्ह्यूजला, असे पर 1000 व्ह्यूजला किती मिळाले. बरोबर. ह्याचा काउंट म्हणजे CTC असतो. ओके. तो रेशिओ असतो. म्हणजे बऱ्याच लोकांना प्रश्न पडतो की सबस्क्रायबर्सवर भेटतो का व्ह्यूजवर भेटतो, तर पैसे कशावर भेटतात? ऍड्सवर. म्हणजे थेट मी सांगतो की तुम्ही लोकांनी किती ऍड बघितले, ह्याच्यावर थेट तुमचं काउंटिंग होतं, तुम्हाला पैसे मिळतात. बरोबर. ही खूप मोठा गैरसमज असतो, तो कदाचित तुमचा आता दूर झाला असेल. बरं, नवीन एखादा क्रिएटर आहे, नवीन एखादा व्यक्ती आहे ज्याला चॅनल सुरू करायचंय, तर काय गोष्टी लागतात एक चॅनल सुरू करायला? सांगू, लो बजेटमध्ये सुद्धा चॅनल सुरू होऊ शकतो, आणि तगडं उतरायचं असेल तर हाय बजेटमध्ये सुद्धा सुरू होऊ शकतो. पण मी लो बजेटच सांगतो. तुमच्याकडे काही नाही, एक मोबाईल आणि एक माईक असणं खूप गरजेचं आहे सुरुवातीच्या टप्प्यामध्ये. आणि त्यातल्या त्यात आत्ताची जी स्पर्धा बघता, डिजिटलच्या क्षेत्रामध्ये कॉन्टेंट क्रिएटरची स्पर्धा बघता, तुम्ही मोबाईलवर एडिटिंग न करता PC लॅपटॉपवर प्रेफर करावं. आणि माझा सल्ला राहील की जर तुम्हाला फुल्ली कॉन्टेंट क्रिएशनच्या क्षेत्रात उतरायचं असेल तर तुम्ही नक्कीच कॅमेरा आणि किमान एक लॅपटॉप सहित उतरा. म्हणजे सुरू होऊ शकतो युट्यूब चॅनल मोबाईलवर, नो डाऊट. आयफोन वरती सुरू होऊ शकतो, साध्या मोबाईलवर सुरू शकतो. पण माझा सल्ला हा राहील की जर तुम्हाला फुल टाइम उतरायचं असेल आणि चांगलं तगडं उतरायचं असेल तर कॅमेरा आणि एक एडिटिंग साठीचं मशीन, ह्या बेसिक रिक्वायरमेंट्स, एक माईक, बस, संपला विषय. लाईट्स तुम्ही साध्या वापरू शकता. स्टुडिओ करायचं असेल, बाहेर आउटडोर कंटेंट करायचं असेल तर तुम्ही जे गोप्रो कॅमेरेचे आहेत, ऍक्शन कॅमेरे जे आहेत छोटेवाले, ते यूज करू शकता. 360 आलाय नवीन, तो कॅमेरा यूज करू शकता. किंवा अगदीच तुम्ही मोबाईल यूज करू शकता. आयफोन पण त्यात नाही, आयफोन बेस्टच आहे. म्हणजे मी कॅमेराच्या ऐवजी आयफोन पण रेकमेंड करेन. पण प्रॉब्लेम काय आहे की युट्यूब सुद्धा बघतं की किती क्वालिटीमध्ये कॉन्टेंट आलाय. आणि त्याचा एक त्यांनी सॉर्टिंग ठेवलेलं आहे. कॅमेऱ्यातून 4K क्वालिटीचा जर एखादी व्हिडिओ आली तर चला, एखादा कॉन्टेंट क्रिएटर खूप चांगल्या क्वालिटीमध्ये आपल्याला म्हणजे जे प्रोडक्शन जे त्याचं आहे व्हिडिओचं ते खूप चांगल्या क्वालिटीमध्ये जर युट्यूबला मिळालं तर ते ऑब्व्हियसली विचार करतात की ह्याला, म्हणजे मी अल्गोरिदमच्या भाषेत सांगतो की त्याला कसं पुढे प्रमोट करता येईल. त्याला प्रायोरिटी भेटते, क्वालिटी वाईज. म्हणजे कंटेंट मॅटर करतोच, पण क्वालिटी पण तितकीच मॅटर. ओव्हरऑल स्ट्रक्चर मॅटर करतं. म्हणजे त्याचं ओव्हरऑल जर तुम्ही एक पॅकेज दिली व्हिडिओ ना, तर त्याचे 99.9% व्हिडिओ चालतेच. म्हणजे अशी काय उदाहरण आहेत का तुमच्या बघण्यात की ज्यांनी मोबाईलवर चॅनल सुरू केलाय आणि आता त्यांचा इन्कम लाखोमध्ये? भरपूर आहे. म्हणजे एक चॅनल आहे मराठीमध्ये, मराठी कॉर्नर नावाचा मित्रच आहे माझा, शुभम म्हणून. ओके. अजूनही तो मोबाईलवरतीच करतो. अजूनही मोबाईल? त्याची जर महिन्याची इन्कम काढली तर खूप लांब आहे. आणि सबस्क्रायबर्स किती आहेत त्यांचे? 1 मिलियन क्रॉस सबस्क्रायबर आहेत, 13-14 लाख सबस्क्रायबर्स आहेत. आणि मराठीमधून कंटेंट करतो, मराठीमध्ये मोबाईलवर एडिट करतो, मोबाईलवरती थंबनेल करतो. पण कॉन्टेंट मध्ये ताकद आहे. कॉन्टेंट फुल ताकदवान आहे. म्हणजे त्याला व्ह्यूअरशिप खूप चांगली आहे आणि त्यानं खूप चांगलं ग्रो केलेलं आहे. पण मी सांगेन की उतरताना वेल उतरा.
बरोबर. कारण ते दिसताना कॉम्पिटिशन भरपूर आहे. नाही, त्याला एक ऑथेंटिकेशन येतं, त्याची क्रेडिबिलिटी व्हॅल्यू तयार होते जेव्हा ते दिसताना खूप चांगलं दिसतं. बरोबर. आता पुढचा प्रश्न माझा तोच होता की जेव्हा आपण युट्यूब मध्ये उतरतो तेव्हा म्हणजे युट्यूब मध्ये जेव्हा एक नवीन क्रिएटर उतरतो तेव्हा त्याला नक्की कुठला कॉन्टेंट बनवला पाहिजे, त्याचा एक मेन ऑडियन्स म्हणजे आपण म्हणतो ना की निश असते, तर काय नक्की प्रकारे आणि काय घेऊन उतरलं पाहिजे आता सध्याच्या सिच्युएशनला? मी त्याला तसं नाही म्हणेन की पर्टिक्युलर निश घेऊन उतर, तुला जे जमतं ते उतर. काय असतं, एक असतं नुसतं कंटेंट बनवणं आणि एक असतं क्वालिटी कंटेंट बनवणं. बरोबर. हा, म्हणजे तुला फायनान्स मधलं काही घंटा माहित नाही आणि तू फायनान्सवर व्हिडिओ करतोय, तुझं अज्ञान पब्लिकला दिसतं. बरोबर. तसं नको करू. बरोबर. तुला काय जमतंय, प्रत्येकाची कशात ना कशात तरी खासियत असते. आता माझी विचारशील तर मी थोडंफार एमपीएससी बॅकग्राऊंड असल्या कारणानं मला थोडंफार करंट अफेअर्स मध्ये आवड आहे. इतकी आवड नाही पण थोडीफार आवड आहे. आणि समाजातले प्रश्न म्हणजे वाचन चांगलं झाल्यामुळं, ऑब्झर्वेशन चांगलं असल्यामुळं समाजात काय घडतं याच्याबद्दल थोडंफार मी अवेअर आहे. त्याकडे माझं लक्ष आहे. तो माझा तगडा पॉइंट आहे. ओके. आणि माझ्याकडे प्रेझेंटेशनचं स्किल आहे. ओके. मी म्हणेन की स्वतःच्या क्षमता ओळखा. म्हणजे तुला जर चांगलं जेवण बनवायला येत असेल ना, तर तू जेवण बनवण्याचं युट्यूब चॅनल सुरू कर. हा, म्हणजे तुला जर तू ट्रेडर असशील तर तू तुझं ट्रेडिंगचं चॅनल सुरू कर. तू एखादा स्पोर्ट्स पर्सन असशील, तू एखादा फिटनेस होलिक माणूस असशील, तर तुला जे येतं, म्हणजे इव्हन आता काय यांचं असतं बघा, मला काहीच येत नाही, मग तू काय शिकलाय? बरोबर. पण तुला कॉन्टेंट क्रिएशन आवडतंय, तू काय शिकलाय? तू समजा MA झालाय, मग तू लिटरेचरचा एखादं काहीतरी करू शकतो. म्हणजे निश आहे ना अशी आहे, तुम्ही जी कराल ती निश आहे. बरोबर. पण सध्या आपण म्हणजे तुम्ही काय सांगाल की सध्या युट्यूबवर कशाचं वार आहे जास्त, काय चालतंय आता? जर ट्रेंड जर बघायचा गेला तर मी असं म्हणणार नाही की तुम्ही तेच करा म्हणून. बरोबर. पण हायेस्ट पेइंग जे ऍडव्हर्टायझर्स आहेत ते बिझनेस, फायनान्स, टेक, एज्युकेशन ह्या कॅटेगरीला जास्तीत जास्त पेड करतात. पैशाच्या दृष्टीने बघायला गेलं तर ट्रेंडचं म्हणशील तर ट्रेंड कधीही कुठल्याही कॅटेगरीचा येतो. बरोबर. म्हणजे आता इलेक्शन झालं तर न्यूज मीडिया जोरात चालू आहे. नंतर कोणाला तरी मूव्ही चांगला होईल, मूव्ही रिव्ह्यू करणारे चॅनल ग्रो होतील. एखादा मोबाईलचा मॉडेल चांगला येईल, टेक चॅनल ट्रेंडला येईल. एखादी काहीतरी व्हायरल व्हिडिओ होईल, रोस्ट करणारे जातील. बरोबर. मग हे बदलत राहतो ट्रेंड. युट्यूबर कुठल्याच पर्टिक्युलर कॅटेगरीचा ट्रेंड राहत नाही. बरोबर. अगदीच बरोबर सांगितलं तुम्ही. पण आता आपण परत फिरून त्याच मुद्द्यावर येऊया की नेमकं SEO काय प्रकारे, थंबनेल कसे असले पाहिजेत, काय असले पाहिजेत, किंवा टायटल काय असले पाहिजे, टॅग्स काय असले पाहिजेत, काय प्रकारे आणि काय इम्पॅक्ट पडतो जेव्हा आपण ह्या सगळ्या गोष्टी चांगल्या प्रकारे त्या व्हिडिओ खाली करतो. आणि ह्याच कम्पॅरिझन एखादा व्यक्ती की जो काहीच करत नाही ह्यातलं आणि व्हिडिओ टाकतोय, तर कसं नक्की हे गणित कसं चालतं? जाहिरातने सिक्रेट रेसिपी विचारली युट्यूब चॅनलची. हा, म्हणजे मी थोडक्यात सांगेन, जास्त डिटेल मध्ये नाही सांगणार, कारण लवकरच विशेष बारीचा त्यावर एक कोर्स येतोय. तो तुम्ही कोर्स हातचं राखून चाललंय बरं का, कोर्स परचेस करा. मी सिक्रेट रेसिपी सांगणार नाही, पण मी एक गोष्ट, SEO म्हणजे नक्की काय मी त्याबद्दल नक्कीच सांगेन. कारण आता एवढं बोलवलंय पॉडकास्ट, तेवढं सांगणं मॅन्डेटरी आहे. बरोबर. तर मी सांगेन की SEO हा सर्च इंजिन ऑप्टिमायझेशन त्याच्या नावातच आहे. म्हणजे युट्यूब, गुगल, फेसबुक, इंस्टाग्राम जे सर्व्हर्स आहेत ज्याच्यावर तुम्हाला इन्फॉर्मेशन मिळते त्याला सर्च इंजिन म्हणतात. म्हणजे त्याचं मेकॅनिझमच असं आहे की तुम्हाला जी एखादी इन्फॉर्मेशन हवी असेल तर त्याच्या संदर्भातला एका शब्द जरी टाकला तरी धडाधड त्याच्याबद्दलची तुम्हाला माहिती मिळते. बरोबर. म्हणजे मशनीत घाला, इन्फॉर्मेशन घ्या, म्हणून तर त्याला सर्च इंजिन म्हणतात. शोधा, तुम्हाला मिळेल. बरोबर. सर्च इंजिन ऑप्टिमायझेशन. आता ते ऑप्टिमाइज कसं करायचं क्रिएटरनं, त्याला सर्च इंजिन ऑप्टिमायझेशन म्हणतात. बरोबर. त्यातला सगळ्यात महत्वाचा पार्ट तो म्हणजे कीवर्ड्स. बरोबर. कीवर्ड्स म्हणजे काय, लोक जे शब्दांनी सर्च करतात ते कीवर्ड्स. बरोबर. लोक आता समजा एक फॉर एक्झाम्पल घेतात, तुला काय एखादा कंटेंट शोधायचा मला सांग एखादा. तुला समजा मला फॉर्म भरायचा आहे आर्मीचा, हाऊ टू फिल आर्मी फॉर्म. बरोबर. हा कीवर्ड आहे, झाला कीवर्ड. बरोबर. ह्या प्रश्नातले प्रत्येक शब्द हा एक कीवर्ड आहे. हाऊ टू फिल आर्मी फॉर्म. बरोबर. फॉर्म हा एक सेपरेट आहे. त्यानंतर बॅकआउट टू माइंड अजून विचार कर, हा मी केला
आता इतर लोकांनी काय विचार केला, मग त्याच्यासाठी काही रेडीमेड टूल्स आहेत की लोकांनी अगोदर काय शोधलंय, बरोबर, जास्त काय सर्च झालंय ते तुला 3 ठिकाणी मिळतं. एक युट्यूबच्या सर्च इंजिन मध्ये, गुगलच्या सर्च इंजिन मध्ये, तुला अजून मिळतं गुगल कीवर्ड्स पण आहे, तुला चॅट जीपीटी पण एक रॅपिड टॅग्स आहेत, बऱ्याच गोष्टी आहेत. असे भरपूर टूल बनलेले आहेत आता की ज्या टूल वरून तुम्हाला आता इझी लोकांनी काय सर्च केलं एखाद्या गोष्टीबद्दल, बरोबर, त्याचे कीवर्ड्स मिळून जातात. बरोबर, आणि ते कीवर्ड्स तुमच्या सगळ्या गोष्टींमध्ये आले पाहिजे. ओके. टायटल, डिस्क्रिप्शन, हॅशटॅग्स, आतले टॅग्स जे आहेत ते, आणि तुमचं थंबनेल. ओके. थंबनेल करताना कमी कलर्स मध्ये जो विषय आहे त्याला टार्गेट करणाऱ्या इमेजेस आणि त्याला टार्गेट करणारं टेक्स्ट हेच मोठं पाहिजे. बरोबर. आणि टेक्स्ट आणि त्या गोष्टी मोठ्या ठेवून सिम्पल आणि सोबर कलर्स मध्ये थंबनेल करायचं. बरोबर. जास्त मराठी शब्द गिचमिट काला म्हणतो आपण, ते नाही केलं पाहिजे. तर ह्याचं डिटेल नॉलेज आम्ही विशेष बारीचा जो कोर्स लॉन्च करतोय त्यामधून तुम्ही घ्या. म्हणजे मी फक्त बरोबर सांगितलेलं आहे, ह्याच्यामध्ये सुद्धा अजून बरंच काही काही आतमध्ये आहे जे आम्हाला आमच्या युट्यूबच्या 2.5 वर्षाच्या प्रवासामध्ये शिकायला मिळालेलं आहे. लवकरच आम्ही युट्यूबचा कोर्स लॉन्च करतोय, तो तुम्ही परचेस करा. म्हणजे मला असं वाटतंय 2.5 वर्षाचा अनुभव आम्ही तुम्हाला असा ऐकता नाही देणार आहे, पण दिलेला आहे. साईराजने खूप विनंती केली त्यामुळे मी काही सोप्या गोष्टी तुम्हाला दिलेल्या आहेत. बाकीचे तुम्ही चॅनलवर, म्हणजे आता तुम्ही वही आणि पेन घेऊन बसा आणि नोट करा की 5 मिनिटं 30 सेकंदाला एकदा प्रमोशन झालंय, 7 मिनिटं 30 सेकंदाला एकदा प्रमोशन झालंय. नाही, छान आहे. पण नक्कीच मी पण रिकमेंड करीन की खूप चांगला अनुभव आहे पूर्ण टीमचाच, आणि तुम्हाला प्रॉपर नॉलेज भेटेल जर तुम्ही तो कोर्स घेतला तर. कधी पडेल ते आपण तुम्हाला सांगूच नक्की, आणि नक्कीच तुम्ही परचेस कराल. तर आता एसईओचं झालं, त्याच्यानंतर अजून एक प्रश्न असतो माणसांच्या मनात की युट्यूब मधनं पैसे कसे मिळतात, म्हणजे ते मॉनिटायझेशन आपण जे म्हणतो, तर नक्की काय प्रकार आहे आणि कसं मॉनिटाईज चॅनल केला जातो ते एक थोडक्यात सांगा. आता मॉनिटायझेशनचं जर म्हणाल तर युट्यूबनं काही टार्गेट्स ठेवलेले आहेत तुम्हाला मॉनिटाईज चॅनल करण्यासाठी. जसं की 500 सबस्क्रायबर्स, 4000 तास वॉच टाइम आणि एक सर्टन व्ह्यूज, अशा एक सगळ्या गोष्टी तुमचं जर टार्गेट कम्प्लीट झालं मॉनिटायझेशन कम्प्लीट होतं. म्हणजे तुम्ही पैसे कमवण्यासाठी एबल होता. आणि त्यासाठी तुम्ही म्हणजे हे टार्गेट ठेवण्याचं कारण काय की हा कॉन्टेंट क्रिएटर किती सातत्यानं कंटेंट बनवतो. बरोबर. यासाठीच एंट्रन्स आहे थोडक्यात. एंट्रन्स एक्झाम आहे तुमची कॉन्टेंट क्रिएटरच्या दुनियेमधली. ती पास केल्यानंतर तुम्हाला मॉनिटाईज होता आणि पर ऍड्स तुम्हाला पैसे येतात. ह्याच्या व्यतिरिक्त काय अजून रेव्हेन्यू मॉडेल. आता पुढचा प्रश्न तोच होता की युट्यूबचं आपण मॉनिटायझेशन म्हणतो, ऍडसन्स म्हणतो, तर अजून काय पर्याय आहेत ऍड्स सोडून की ज्यातनं आपण पैसे कमवू शकतो ऍज अ कॉन्टेंट क्रिएटर? भरपूर आहे. म्हणजे युट्यूब हा असा प्लॅटफॉर्म आहे की युट्यूब स्वतः त्यांच्या कॉन्टेंट क्रिएटरची खूप काळजी घेतात, म्हणजे पैसे कमवून देण्याच्या माध्यमातून. बरोबर. त्याचं कारणच ते की कॉन्टेंट क्रिएटर जास्तीत जास्त युट्यूबवर कधी येतील जेव्हा जास्तीत जास्त लोकांना त्यांना त्यातून त्यांची गरज चालतील. सोप्या भाषेत सांगायचं म्हणजे बरोबर, त्यांना जास्तीत जास्त पैसे मिळतील. मग त्यासाठी युट्यूबनं खूप काळजी घेतली. नंबर 1 ऍडसेन्स मधून युट्यूब पैसे देतं. नंबर 2 इंटिग्रेटेड प्रमोशन्स, जे तुम्ही अगदी लोकल पासून टॉप लेवलचे टॉप मोस्ट ब्रँड्स आहेत त्यांच्याशी तुम्ही इंटिग्रेटेड प्रमोशन करू. याच्यावर थोडं डिटेल बोलूया आपण. बोलूया. नंबर 2 झालं. नंबर 3 आहे ते मेंबरशिप आहे. मेंबरशिपच्या माध्यमातून तुम्ही काही सर्टन अमाऊंट घेऊन तुमच्या कम्युनिटीमध्ये लोकांना एंट्री देऊ शकता आणि त्यांच्यासाठी काही त्यांच्या उपयोगी असणारा काही स्पेशल कंटेंट तुम्ही त्यांना देऊ शकता, ते आपल्याला त्याचे पे करणार. बरोबर. नंबर 4 ॲफिलिएट मार्केटिंग नावाचा एक प्रकार असतो. ऑनलाईन ई कॉम ज्या वेबसाईट्स आहेत त्याच्यावरती जे प्रोडक्ट्स आहेत त्याच्या लिंक्स तुम्ही तुमच्या चॅनलच्या माध्यमातून देऊ शकता आणि त्यातून तुम्हाला एक सर्टन पर्सेंटेज त्या प्रोडक्टच्या किमतीचं तुम्हाला ॲफिलिएट मार्केटिंग थ्रू मिळतं. म्हणजे समजा एक एक्झाम्पल घ्या, आता हा कॅमेरा, आता तू हा कॅमेरा जर सजेस्ट करत असशील तर तू कॅमेरा सजेस्ट जेव्हा करशील तर त्या कॅमेऱ्याची लिंक तू तुझ्या डिस्क्रिप्शन मध्ये देशील. आणि समजा कॅमेरा 2.5 लाख रुपयाचा, समजा 2 लाख रुपयाचा कॅमेरा आहे, मग ते काय करतात की ॲफिलिएट मार्केटिंग वाले काय करतात की
अमेझॉन असेल, ज्या ई कॉम वेबसाईट्स आहेत, ते लोक काय करतात की त्याचे सर्टन अमाऊंट प्रॉफिट मधली ती तुम्हाला देतात, पर्सेंटेज देतात. आणि असे समजा 10 कॅमेरे गेले, पर कॅमेरे मागे 10,000 रुपये राहिले, तर त्याचे 1,00,000 रुपये तुला ॲफिलिएट मार्केटिंग मधून मिळतात. बरोबर, म्हणजे थोडक्यात कमिशन भेटतं त्याच्यावर आपल्याला. मेंबरशिप झालं, हे झालं, अजून काय सांगितलं, स्टिकर्स आणि बाकी सांगतो. लाईव्ह स्ट्रीमिंग जे करणार आहे, सुपर चॅट्स आहेत, म्हणजे एखादी कमेंट, म्हणजे आता काही युट्यूबरच्या कम्युनिटी फार मोठ्या असतात, लाखो लोक त्यांना कमेंट्स करत असतात. मग त्यातली कमेंट त्या क्रिएटर पर्यंत कशी पोहोचेल, हायलाइट होण्यासाठी काय करायचं, त्या कमेंटसाठी तुम्ही पे करा. बरोबर. आणि ते पे केल्यानंतर तो ती कमेंट घेतो आणि त्याला रिप्लाय करतो. बरोबर. ते सुपर चॅट्स आहेत. मग त्याच्यामध्ये वेगवेगळ्या कॅटेगरीज आहेत. आणि या व्यतिरिक्त सुपर चॅट लाईव्हला सुद्धा ते सुपर चॅट अनेबल करता येतं, मेंबरशिप आहे, गोष्ट आहे. आणि अजून एक बरेच आहेत, म्हणजे तर मी तुला सांगायला कमी पडेल. मर्चंडाईज नावाचा एक प्रकार आहे, म्हणजे तुम्ही तुमच्या चॅनलवर वेगवेगळ्या गोष्टी विकू पण शकता, तुमचं दुकान टाकू शकता. तुमच्याकडे एक कम्युनिटी आहे 1,00,000 लोकांची. बरोबर. त्यांची आवड निवड बघून तुम्ही तुमचे प्रोडक्ट्स टाकून तुम्ही पैसे कमवू शकता. म्हणजे एक उदाहरण आता मला सुचलं, एक उदाहरण म्हणून मी सांगतो. थोडक्यात तुमचा कुकिंग चॅनल आहे आणि तुम्ही एक मसाल्याचा ब्रँड तुमचा आणलाय, बरोबर ना, स्वतःचा, तर तो तुम्ही त्याच्या युट्यूबच्या द्वारे तो सेल करू शकता. त्याच्यावर फक्त थोड्या पर्सेंटेज मध्ये युट्यूब एक कमिशन ठेवतं स्वतःला. बरं, ह्याच्यावर अजून एक मला क्वेश्चन असा आठवला की युट्यूब, आपण म्हणतो ना की युट्यूब ऍड्स मधला एक थोडा पार्ट त्यांच्याकडे ठेवतं, तर साधारण किती % युट्यूबला जातात आणि किती आपल्याला भेटतात? कशाचं? ऍड्सेस मधनं जे पैसे येतात. म्हणजे ते व्हॅरी होत राहतं ऍक्च्युली. खूप वेळा ते बदललं. म्हणजे आताचा जो आहे तो 55-45 आहे. ओके, म्हणजे 45% युट्यूब ठेवतं आणि 55% आपल्याला देतं असं. ओके. तर आता ह्या सगळ्या गोष्टी झाल्या, पण ह्याच्यानंतर अजून एक गोष्ट आपल्याला जी बोलायची होती ती म्हणजे स्पॉन्सरशिप. तर स्पॉन्सरशिपवर आपण थोडं डिटेल बोलूयात की कशा प्रकारे ह्या स्पॉन्सरशिप आपल्यापर्यंत येतात किंवा कशा प्रकारे घेतल्या जातात. किंवा एखाद्या चॅनलनं समजा माझे 10,000 आहेत, माझे 50,000 आहेत, माझे 1,00,000 आहेत सबस्क्रायबर्स, तर मी किती डिमांड केली पाहिजे किंवा किती मला भेटू शकतात, तर कसं काय साधारण गणित आहे स्पॉन्सरशिप संदर्भात? स्पॉन्सरशिप कशी माहितीये, तुमचा कंटेंट काय, नंबर 1. नंबर 2, तुमच्याकडे ऑडियन्स किती आहे. आणि याच्या बेसवर तुम्ही एखाद्या ब्रँडला समजा इस्टॅब्लिश व्हायचंय, त्याला ऑडियन्स पर्यंत पोहोचायचंय एका पर्टिक्युलर निशच्या. म्हणजे तुझं एज्युकेशनचं चॅनल आहे आणि एक समजा ऑनलाईन प्लॅटफॉर्मचा क्लास आहे, म्हणजे बायजूज आहे, त्यानंतर स्केलर आहे, त्यानंतर म्हणजे असे बरेच आहेत, अनअकॅडमी. अशा ब्रँडला काय असते की अशा निशवाल्या लोकांपर्यंत पोहोचायचं असतं. मग तुम्ही त्यांच्यासाठी त्यांचं प्रमोशन होणारी अशी कंटेंटवाली एक व्हिडिओ बनवू शकता. आणि त्या व्हिडिओची प्रोडक्शन काय कॉस्ट, तुझी फीज आणि या सगळ्याचा विचार करून एक अमाऊंट तू त्या ब्रँडला ठेवू शकतो. आणि त्या ब्रँडची त्या पर्टिक्युलर व्हिडिओसाठी स्पॉन्सरशिप तू घेऊ शकतो. अशा तू प्रत्येक व्हिडिओसाठी सुद्धा स्पॉन्सरशिप घेऊ शकतो. आणि त्यातून तू पैसे कमवू शकतो. बरं, साधारण समजा माझे 2,000 5,000 सबस्क्रायबर्स आहेत किंवा माझे 10,000 आहेत किंवा माझे 50,000 आहेत, तर साधारण किती टप्प्यात किती अमाऊंट आपण चार्ज करू शकतो, एक अंदाज आहे? खरं तर ते सगळ्या गोष्टी आहेत ना सिच्युएशनल आहेत. सिच्युएशनल कारण तुझं करंट अनालिटिक्स काय आहे, तू करंटली म्हणजे सगळ्यात जास्त बघितलं जातं ते तुझ्या रिसेंट व्हिडिओजला व्ह्यूज किती आहेत. बरोबर. नंबर 1चा मुद्दा. कारण एखादा ब्रँड जेव्हा तुझ्याकडे अप्रोच होतो तेव्हा सगळ्यात पहिल्यांदा बघितलं जातं तुझ्या रिसेंट व्हिडिओजना किती व्ह्यूज आहेत. आणि ते सगळं झाल्यानंतर मग अनालिटिक्स बघितलं जातं, कुठल्या जिओग्राफिकल भागातली तुझ्याकडं लोकांचं पोलरायझेशन झालं, म्हणजे ते किती कसे केंद्रीकरण झाले त्या पब्लिकचं, आणि मग त्यांना कुठं पोचायचंय, या सगळ्या गोष्टीचा एक ओव्हरऑल साराचा विचार करून मुळात तू पण तितका हुशार पाहिजे की तुला त्यांच्या रिक्वायरमेंट्स कळायला पाहिजे. बरोबर, हे महत्त्वाचं. आणि त्यानंतर मग तू तुझा एक से ठेवायचा असतोय आणि मग ते निगोशिएबल राहतात गोष्टी. मग एक डील क्रॅक करणे वन टाइप ऑफ बिझनेस डील. तर एक साधारण अमाऊंट सांगा, म्हणजे इंटरेस्ट असतो लोकांना अमाऊंट जाणून घ्यायचा. असं काय नाही, मी तुला मगाशी सांगितलं ना की 25,000 सबस्क्रायबर जर एंगेजिंग असतील तर तू 1,00,000 रुपये सुद्धा सांगू शकतो, चार्ज करू शकतो. बरोबर. असे काही युट्यूब चॅनल आहेत की जे 1,00,000 सबस्क्रायबर्स आहेत पण त्यांच्याकडं एक विशिष्ट निशचा ऑडियन्स हा सेंट्रलाइज झालाय. मग त्या निशची ब्रँड्सला खूप गरज आहे.
बरोबर. मग 1 लाख पब्लिक ही ट्रेडिंग करणारी जर असेल तर समजा, तर मग जो म्हणजे ह्याच्यासारखा ब्रँड आहे झिरोदा असेल, ऑक्टाएफएक्स असेल किंवा म्हणजे जे ऑनलाईन ट्रेडिंग प्लॅटफॉर्म्स आहेत ते ब्रँड काय करतील, तुला कितीही द्यायला तयार होतील. बरोबर. कारण त्यांना त्या पर्टिक्युलर निश्चित आयटी ऑडियन्स मिळते. बरोबर. तर आता निशवरनं मला अजून एक क्वेश्चन आठवला की निशवर पण गोष्टी डिपेंड असतात का अर्निंगच्या? हो. तर कसं आणि कुठल्या निशवर? मी सांगितल्याबद्दल की हायेस्ट पेईंग निश सध्याच्या घडीला फायनान्स नंबर 1, बिझनेस, त्यानंतर एज्युकेशन टेक्नॉलॉजी, एज्युकेशन ह्या हायेस्ट पेईंग निश आहेत. आणि हे ब्लॉगिंग वगैरे जो कंटेंट आहे तर त्याला साधारण किती फरक पडतो ह्या 2 कंटेंट मध्ये? तितका नाही पडत. म्हणजे काय आहे, शेवटी ऍड्सचं मार्केट आहे. बरोबर. ऍड्सचं सुद्धा एक मार्केट आहे. फंक्शन्स कोणते आहेत, सीझन कोणता सुरू आहे, कोणत्या गोष्टीचं, म्हणजे हे एक शेअर मार्केट टाईप आहे. कधी कधी एखाद्या ऍडव्हर्टायझर्सना आता साधी गोष्ट आहे, पावसाळ्यात छत्री आणि रेनकोट ह्याच मार्केट असतं. त्यावेळेस तेच ब्रँड केलं जातं, तेच ब्रँड तुला तुला मोती साबणच दिसणार. आता इलेक्शन झालं, इलेक्शनच्या सगळ्या ऍड तुला युट्यूबवर दिसल्या. बरोबर. ते ऍडव्हर्टायझर्स बीड लावतात. बीड म्हणतात मराठी शब्द. बीड लावतात त्याला, आणि बीड लावून मग त्या ऍड पोचतात आपल्यापर्यंत. ओके. तर एकंदरीत आपल्याला एक बऱ्यापैकी सगळं नॉलेज आलंय. म्हणजे जर तुम्ही नवीन ऍज अ क्रिएटर युट्यूब मध्ये येत असाल तर 100% तुम्हाला एक बेसिक क्लिअर झाला असेल, किंवा एक ऍडव्हान्स पण क्लिअर झाला असेल की नक्की आपल्याला काय केलं पाहिजे किंवा कसं केलं पाहिजे. ऍडव्हान्स क्लिअर झालेलं नाही, ते तुम्हाला विशेष बारीच्या कोर्स मध्ये बघायचं. तिसरी वेळ तर 100% तुम्हाला एक नॉलेज आलं असेल की नक्की काय केलं पाहिजे, कशा प्रकारे युट्यूबचं गणित चालतं, किंवा तुमच्या अजून जर काही प्रश्न असतील तर तुम्ही त्या कॉमेंटमध्ये सांगू शकता. तर आता युट्यूबचं झालं, पण प्रथमेश फाळके हे युट्यूबवरचं खूप मोठं नाव आहे महाराष्ट्रातलं. म्हणजे खूप लोक तुम्हाला ओळखतात, तुमचे एक फेस व्हॅल्यू आहे. तर कसं वाटतं की आपण एवढं फेमस आहे आणि कसा अप्रोच असतो लोकांचा? आपल्याकडे जेव्हा प्रसिद्धी येते तेव्हा नक्कीच भारी वाटतं, कारण आपण जे करतो त्या गोष्टीवरती प्रेम करणारी लोक आहेत आणि आपल्यावरती खूप प्रेम करतात, हे पाहून खूप नक्कीच भारी वाटतं. पण त्याच्या मागचा जो संघर्ष आहे तो सॅटिस्फॅक्शन देतो की बाई हे मी आयतं नाही मिळवलं, ह्याच्यामुळे खूप घासली आहे. बरोबर. आणि मी स्वतःला झोकून दिलंय, मी नम्र राहिलोय, मी त्या गोष्टीसाठी भुकेलेलो होतो, मला शिकायचं होतं आणि मला मिळवायचं होतं. आणि ह्या सगळ्या गोष्टीनंतर मिळणारं जे यश आहे ना, ते कुठंतरी तुमचा स्वाभिमान बळावणार असतं आणि तुम्हालाच तुमच्याबद्दलचा आदर वाटू लागतो आणि भारी वाटतं. तो प्रवास भारी आहे. म्हणजे असे आयती कुठेतरी प्रसिद्धी मिळवण्यापेक्षा संघर्ष करून शेतकऱ्याच्या कुटुंबात गावाकडे राहणारी पोरं जेव्हा युट्यूबला मीडिया आणि इन्फॉर्मेशन सारख्या निशमध्ये 8.5 लाख सबस्क्रायबर जेव्हा गोळा करतात, गावाकडची पोरं, मी एकटा नाहीये, मी प्रातिनिधिक इथं उभा आहे, ह्याच्या मागे खूप माणसं आहेत. विशाल गाडगे, सचिन सकंडे, विशाल कदम सर, अक्षय बरदाडे, ही टीम आहे आणि ही पहिल्यापासून एकत्र आहे. म्हणजे यांनी प्रत्येकाने आपापल्या दिलेल्या जबाबदाऱ्या व्यवस्थित पाडल्यात. कारण विशाल गाडगेंनी चांगली स्क्रिप्ट लिहिली नसती तर मी चांगली अँकर परफॉर्म केली नसती, मी चांगली अँकर परफॉर्म केली नसती तर ती नीटकी झाली नसती, अक्षयने व्यवस्थित एडिटिंग केलं नसतं तर ती लोकांना एंगेजिंग झाली नसती, आणि या सगळ्याच्या अगोदर सचिन सकंडेंनी चांगला विषय काढला नसता तर अर्थच नाही. म्हणजे हे फुल पॅकेज आहे. बरोबर. टीम वर्क आहे. हा, प्रत्येकाचा रोल आहे. आणि घाडगेने त्यानंतर मग चांगली अपलोड केली नसती, त्याला टायटल टॅग्स प्रॉपर दिले नसते तर व्ह्यूज आल्या नसत्या. म्हणजे फुल पॅकेज घेऊन आम्ही आलो आणि सगळी गावाकडची पोरं आहेत आणि आज त्यांनी इतकं चांगलं काम केलंय. दिसताना मी जरी फक्त अँकर म्हणून दिसत असलो तरी या सगळ्या पोरांचा त्याग आहे, या सगळ्या पोरांचा संघर्ष आहे आणि त्यामुळं विशेष भारी एक ब्रँड इन्फॉर्मेशनच्या निशमध्ये महाराष्ट्रातलं नंबर 1चं चॅनल म्हणून पुढे आलंय. बरोबर, 100%. पण गावाकडे जेव्हा तुम्ही जाता, जेव्हा लोक भेटतात तेव्हा काय म्हणून बघतात तुमच्याकडे, कसं असतं ते सगळं? लय भारी असते. म्हणजे मला म्हणजे बरेच किस्से आहेत, पण मला जेव्हा म्हातारी माणसं बोलवतात ना
तुम्ही ते युट्यूबला येता ना हे भारी आहे. आणि मला त्याचं कौतुक वाटतं की 70-80 वर्षांची मुलं मला युट्यूबवर ऐकतात. बरोबर. आणि आम्ही मुळातच म्हणजे विशेष भारीवरती विषय करताना नाही ग्रामीण भागाला टार्गेट करणारे आणि ती मातीतला जो गंध आहे बरोबर तो जपणारा कंटेंट केलाय 100%. मग त्यामुळं ती म्हातारी लोक मला आवडतं छान कुठलं असे वयस्कर लोक भेटतात आणि ते जाऊन म्हणतात की अरे तुमचं ते काय आपला विषयच भारी असं म्हणतात. हाक मारताना पण मला म्हणतात आपला विषयच भारी. मग ते भारी वाटतं छान. म्हणजे एखादा असा किस्सा आठवतोय का की तुम्ही गेलाय आणि अचानक म्हणजे मी ऐकलाय म्हणजे एक टीम मेंबर कडनं आपल्या ऐकलाय की तुम्ही जेव्हा बाहेर गेलेला तेव्हा बरेच लोक अचानक तुम्हाला येऊन म्हणायचे नमस्कार मी प्रथमेश तुम्हाला तर माहिती आहे. हे वाक्य खूप फेमस झालंय. तर कसं असं एक प्रसंग सांगा ना असं इंटरेस्टिंग प्रसंग लय भयंकर आहे. लोकसभा इलेक्शन होतं. त्या इलेक्शनला आपणच होतो कदाचित दौऱ्याला होतो आणि एका ठिकाणी जेवायला गेलेलो होतो आणि जेवायला गेल्यानंतर जेवण केलं. रात्रीचा लेट झालेला होता आणि साधारण 12च्या दरम्यान आम्ही कोल्हापूरच्या सिटीमधून प्रवास करत होतो आणि आमच्या गाडी मागं सायरन लावून एक पोलिसांची गाडी होती. खूप घाबरली आपली पाठला का करते आणि हॉर्न देते कंटिन्यू गाडी. मी घाबरलो म्हणलं आपण काय चुकीचं केलंय का आणि त्या पोलीसवाल्यानं गाडी ओव्हरटेक करून आडवी मारली. माझी पूर्ण फाटली माझ्याबरोबर आजी होती सगळ्यांची फाटली. गाडीत उतरलो. आहो साहेब काय पळताय तुम्ही विशेष भारी कसलं आहो साहेब फोटो पाहिजे मला तुमच्यासोबत आणि तुम्ही पळताय राव नमस्कार नमस्कार नमस्कार. खूप इंटरेस्टिंग किस्सा. त्यांनी काहीतरी नंबर पण दिलेला. त्यांनी नंबर दिला आणि म्हणलं कधी कोणती अडचण आली तर आमचा सहकार्य राहील तुम्हाला. तुम्ही जी माहिती सांगता आम्हाला आमच्या म्हणजे पोलीस होते आणि आमच्या बिझी शेड्यूल मधून काय अपडेट राहता येत नाही. तुमची एक 10 मिनिटाची व्हिडिओ बघितली की असं पूर्ण भारी वाटतं. त्यांची पूर्ण घाबरलेलो होतो. ते शिफ्ट म्हणजे त्यांनी अगदी मला मिठी वगैरे मारली आणि म्हणजे खूप त्यांना फॅन मुवमेंट होती. फॅन मुवमेंट होती. बरेच लोक भेटली बरेच म्हणजे एक आजी भेटल्या म्हणजे 75 वर्षांच्या ज्यांचा नातू त्यांना व्हिडिओज दाखवतो. एक अशा काकू आहेत ज्यांना संध्याकाळी 8 वाजता जेवताना कुठला सिरियलचा चॅनल लागत नाही विशेष भारी ते टीव्हीला लावतात. विशेष भारीचा एपिसोड ऐकतल्याशिवाय ते जेवत नाही. म्हणजे आजपर्यंतचा गेले 1 वर्ष झालं त्या लेडीज इथल्या जवळचं देऊर गाव आहे त्या देऊर गावातल्या आहेत आणि त्या गावातल्या विशेष भारीचा चॅनलचा व्हिडिओ बघितल्याशिवाय जेवत नाहीत. बरं युट्यूबला तुम्ही आता एवढे व्हिडिओ बनवलेत म्हणजे जवळपास 2,000 व्हिडिओ 2,000+ म्हणू शकतो आपण अँकरिंग तुम्ही केलंय. तर त्याच्या खाली अशा काय फनी कमेंट येतात का किंवा अशा इंटरेस्टिंग कमेंट की ज्या बघून ज्या वाचून तुम्ही खूप हसलाय? एक कमेंट मारलं यावरती. आता काय होतं मी दिवसात किमान 4-5 अँकरिंग करतो आणि आमचं काम नाही म्हणलं तरी किमान 10 ते 12 तास सुरू असतं. चालतं बरोबर. आणि त्या 12 तासाच्या व्यतिरिक्तही जेव्हा कधी घरी असतो तेव्हा बॅक ऑफ द माइंड कॉन्टेंटच्या शोधातच आम्ही असतो आणि असं काय म्हणून कधी कधी हेक्टिक शेड्यूल होतं आणि दमतो आणि माझी एनर्जी प्रत्येक अँकरिंग मध्ये मोस्ट म्हणजे फुल ऑफ असं जोश. नमस्कार मी प्रथमेश तुम्हाला तर माहिती आपला विषय आपण सुरुवातीला डेमो बघितला असं मी फुल एनर्जेटिक मंडळी तुम्हाला तर माहिती आहे असं वगैरे असं फुल एनर्जेटिक लोकांना एंगेजिंग असतं. जेव्हा माझी एनर्जी कमी असते खूप कमी असते तेव्हा हमखास एक कमेंट असते प्रथमेशचा पगार वाढवा. प्रथमेशचा पगार वाढवा ही जनतेतून उठलेला उठावा आहे आणि तो विशेष भारी टीमनं मनावर घ्यावा माध्यमातून वाटतं आणि माझा पगार वाढवा. लोकांनी जनआंदोलन केलेलं आहे खाली कमेंट बॉक्स मध्ये तेवढं लक्ष द्या. युट्यूबचं प्रमोशन झालं आता वैयक्तिक प्रमोशन केलं माझा पगार वाढवा. बरेच प्रश्न विचारतात. अजून काय आठवते का असं? बरेच फनी कमेंट आहेत म्हणजे आता जर आठवायला गेलं तर म्हणजे लोक फार 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 विचित्र काय प्रश्न विचारतात. लोकांना मला हसायला पण येतं मजा पण वाटते तितकं भारी पण वाटतं. पगार वाढवण्यावर लोकांचा माझा प्रथमेशचा काही करून पगार वाढवा. निगेटिव्ह पण तितक्याच कमेंट येतात फार त्या पॉझिटिव्ह घेतो म्हणजे त्या सुधारण्याच्या गोष्टीवर भर देतो. कधी कधी काय होतं फार कमी टीम मध्ये इतका कॉन्टेंट क्रिएट करत असताना कुठेतरी फॅक्च्युअल चूक होते नजर चुकीने होत असते. लोक म्हणजे त्या लोकांना पण मी सांगेन की थेट आई बहिणीवर जाऊन शिवाय देतात पण मला वाटतं की त्यांना पण मी या निमित्तानं आवाहन करेन की मोजकी लोक गावाकडची साधी बोळी पोरं आम्ही नम्रपणे हा कंटेंट करतोय. कधी कधी छोट्या मोठ्या चुका होत असतात त्या परत घालत जावा
आणि मोठ्या मनानं माफ करत जावा. आम्ही लहान पोरं आहे अजून, म्हणजे असं म्हणत नाही की खूप मोठी लोक आहे, साधी भाबडी पोरं आहे आणि गावाकडनं आलेलो आहेत. आम्ही फार ग्रेट लेवलचं करतो अशातला पण भाग नाही, पण जे काही करतोय ते लोकांना आवडेल रुचेल अशाच पद्धतीचं करतोय. म्हणजे मला एक मेन्शन करावं वाटतं, म्हणजे गेले मी पण एक 2-1 वर्ष झालं कनेक्टेड आहे विशेष भारी टीमशी. काही ना काही म्हणजे म्हणजे काही ना काही पॉईंट ऑफ व्ह्यू न कनेक्ट आहे. पण मी बघितलेलं तुम्हाला सांगतो, म्हणजे रात्री 1-1 वाजेपर्यंत 2-2 वाजेपर्यंत जागून काम केलंय आणि हा जो कंटेंट बनवला जातो मित्रांनो तो तुमच्यासाठीच बनवला जातो. म्हणजे खूप अभ्यास करून बनवला जातो आणि जेव्हा दिवसातनं 12-12 तास काम केलं जातं तेव्हा त्यातनं ह्या मायनर चुका होणं साहजिक असतं. तर पुन्हा फिरून मी आपल्या टॉपिककडे येतो की प्रथमेश फाळके एवढं फेमस नाव आहे, एवढा चार्मिंग चेहरा आहे, चेहरा दाखवायचा एवढा चार्मिंग चेहरा आहे. म्हणजे मी जर मुलगी असतो तर मी अजून थोडं घासून बसलो असतो एवढा चार्मिंग चेहरा आहे. पॉडकास्ट मध्ये नसतात बोलायच्या गोष्टी. तर कधी मुलींच्या कमेंट येतात का कमेंट मध्ये किंवा इंस्टाग्रामला थेट डीएम येतात का मुलींच्या? येतात खूप. आता मला गाल्यावरती लाली आली. येस, हा विषय छेडला तुम्ही, थँक्यू. विशेष बाहेरले सगळे टीम मेंबर सध्या हात पिवळे करण्याच्या रेस मध्ये आहेत. मी त्यामध्ये सगळ्यात लहान आहे, त्यामुळं ज्येष्ठत्वाच्या नात्यानं या विषयावर मी बोलणं टाळतो. पण बाकीच्यांचं जर मनावर घ्यायचं चालू आहे सध्या. कमेंट खूप येतात. म्हणजे मुळात आमची निश सही तशी नाहीये की फार मुली प्रेम करतील. बरोबर. मी काय अशा शर्टची बटन बिटन काढून 6 पॅक्स ऍप्स दाखवून कॉन्टेंट क्रिएट करत नाही. असं नमस्कार, मी प्रथमेश आणि मुलींना न आवडणारे सगळे विषय आम्ही करतो. पॉलिटिक्स, इन्फॉर्मेशन वाले, पण काही काही ज्या इंटेलेक्च्युअल पोरी आहेत ज्यांना अशा गोष्टींमध्ये आवड आहे त्या करतात का मेसेज करतात, त्या कमेंट करतात आणि बोलतात भारी. एखादी इंटेलेक्च्युअल पोरगी त्यातली सांगा ना, काय बोलली तुम्हाला? मला खूप मेसेज येतात. मी सगळ्यांना रिप्लाय देतो कारण सिग्नल तुम्ही मेसेज कर, रिप्लाय मेसेज करू शकता तुम्ही मला, तुम्हाला रिप्लाय देईन. त्याच्या पुढचं काय होईल मी नाही सांगू शकत, पण मी नंबर आहे. मी सगळ्या प्रेक्षकांची, मुलांसोबत, तरुणांसोबत, तरुणींची सुद्धा कमेंट्सच्या रिप्लाय देण्यावर भर देतो. येतात, कौतुक करणारे येतात, कॉन्टेंटवर कौतुक करणारे येतात. सर तुम्ही छान दिसता ह्याच्यावर पण कमेंट येतात. सर तुम्ही खूप खराब दिसता ह्याच्यावर पण कमेंट येतात. आणि सर तुम्ही आज शेविंग केली नाही ह्याच्यावर पण कमेंट येतात. सर पण नाही केली. सर तुम्ही थोडी झोपाळलेले दिसताय अशी पण कमेंट येते. पण त्या सर म्हणतात इथं कुठंतरी मग थोडं प्रॉब्लेम येतो. अरे रमेश असं म्हणा रे, आणि सर म्हटल्यामुळे काय होतं मग विद्यार्थी शिक्षकाचं नातं येतं. मग ते मला असं मग बॅरियर क्रिएट होतं. मग ते मग इथिकली बरोबर नाहीये. त्यामुळे मग थेट प्रथमेश ज्या मुली बोलतात त्यांच्याशी मी बोलतो. त्यांना जास्त प्राधान्य आहे बरं का, थेट प्रथमेश म्हणा लगेच प्राधान्य. पण त्यातनं पण एखादी अशी कमेंट जी आठवण येते एखाद्या तरुणीची. एक मुलगी फारच भेटायला इच्छुक होती, म्हणजे नाव नाही मला आठवत आहे, पण ती मला भेटायला खूप इच्छुक होती आणि मी टाळटाळ केली. मला ते योग्य वाटत मला नाही, आणि पण मी तिला रिप्लाय देणंही बंद केलं. मी तिचा 100% रिस्पेक्टच केला, तिच्या प्रेमाचा, तिच्याबद्दल जिने माझ्या गोष्टी तिला आवडतात. म्हणजे व्हिडिओ बघून ती प्रेमात पडली? हा, प्रेमात नाही म्हणता येत, पण ती अट्रॅक्ट झाली. ओके. आणि मेसेज कुठे केलेला? इंस्टाग्रामला. ऑब्विसली इंस्टाग्राम. हा, खूप छान. तुमचं इंस्टाग्राम हँडल नावानच आहे माझ्या, शोधू शकता ऑफिशियल. हा, मेसेज करू शकता. तर तिने केलेला मेसेज आणि बोललो आम्ही. तिने माहिती घेतली. मी माहिती द्यायला ना 24 hours अवेलेबल आहे. मला महाराष्ट्रातल्या बऱ्याच जिल्ह्यांमधून लोक कॉन्टेंट क्रिएशन बद्दल शंका विचारतात आणि मला असा माणूस शोधून दाखवा की ज्याला मी रिप्लाय दिला नाही. ओके. मी सगळ्यांना रिप्लाय देतो आणि कुणालाच मी नाराज करत नाही, कारण मी स्वतः अज्ञानी म्हणून आलेलो होतो. मला काही माहिती नव्हतं. असेच लोकांकडून मला माहिती मिळाली. त्यामुळे मला असं वाटतं जेन्युइनली की माझ्यासोबत अनेकांना या कॉन्टेंट क्रिएशनच्या फील्डबद्दल माहिती मिळावी मायक्रो लेवल, आणि त्या दृष्टीने मी त्या मुलीलाही केलेला होता. पण ती नंतर खूप अतिउत्साही निघाली आणि तिने भेटायची इच्छा व्यक्त केली.
पण काय माहित म्हणतात ना दैव म्हणतात तो प्रकार झाला आणि दौऱ्याच्या निमित्तानं ऍक्सिडेंटली ती मला कोल्हापूरमध्ये भेटली. अरे बाप. आणि आली. मी तुम्हाला मेसेज केलेला होता, तुम्ही मला भेटणार होता, तुम्ही टाळाटाळ केली, आता भेटला. हा किस्सा माहिती बरं का मला, ऐकलाय. हा छान. मग तिनं मग चहा वगैरे, आम्ही वडापाव खाल्ला, मला आठवतंय अजून. खूप कौतुक केलं तिने माझं, मीही तिचं कौतुक केलं आणि झालं, संपलं. संपलं. हा म्हणजे काहीतरी वाक्य अडकलं आणि तिथं संपलं. इतक्यावर संपलं. नाही म्हणजे छान. म्हणजे खूप लोक प्रेम करतात आणि त्यांना बरोबर आहे. म्हणजे एवढं खरंच, एवढं गावाकडनं येऊन एवढं सगळं करणं आणि म्हणजे त्याच्यानंतर जेव्हा एवढा सगळा म्हणजे आपल्या ऑडियन्सचा किंवा एक फॅन मुवमेंट म्हणतो आपण, एवढं रिस्पॉन्स येतो. पण मी सांगेन की मी एकटा सेलिब्रिटी नाही, मी दिसतो फक्त चॅनल, बरोबर, प्रेझेंटर आहे, त्यामुळं मला दिसावंच लागतं. पण या माग बोल हो रहा है पर शब्द मेरे नहीं है, शब्द मेरे नहीं है, मी नाही तस खरंच नाही आहे. बरीच लोक आहेत जी या पाठीमागून काम करतात. मग अक्षय असेल, विशाल असतील, सचिन सर असतील, विशाल कदम असतील, ह्या सगळ्यांमुळं मी चेहरा होतोय. माझ्यासोबत सेल्फी घेतले जात आहेत, पण कुठंतरी बॅकअप द माइंड किंवा कुठंतरी ही सगळी लोक आहेत म्हणून आज मला ती फेम अनुभवायला मिळते. पण ती फेम प्रथमेश फाळके नाहीये, ती फेम फक्त विशेष वारी या बॅनर खाली आहे. आणि त्याची टीमचं श्रेय सगळ्या टीमला, म्हणजे विशेष वारीमध्ये कोण एकटा नाही, आम्ही सगळेच एक पॅकेज आहोत आणि आम्ही एक पॅकेज म्हणूनच प्रेझेंट होत असतो. आणि ते पॅकेज काय असेल तर ते पॅकेज म्हणजे प्रथमेश फाळके. ओके. ते दिसताना तुम्हाला प्रथमेश फाळके दिसतंय, पण त्याच्या मागे विशेष वारीची संपूर्ण टीम आहे. मग त्यांच्यासाठी एकदा थँक्यू. तर आता आपण शेवटाकडे येऊयात. म्हणजे खूप माहिती दिली तुम्ही, खूप इन्फॉर्मेशन दिली आणि खूप चांगल्या प्रकारचं नॉलेज यातनं लोकांना मिळालं असेल. तर एक नवीन क्रिएटर जेव्हा ह्या फील्डमध्ये येईल तेव्हा तुम्ही काय सल्ले द्याल त्याला, जेव्हा तो नवीन म्हणजे शून्यात, जसं आपली टीम आली की काहीच नॉलेज नाही किंवा आपल्याला करायचं इच्छाशक्ती आहे, आपल्याकडे चांगला कंटेंट आहे, पण तो कसा लोकांपर्यंत न्यायचा आहे, कसा मांडायचा आहे हे माहित नाही, तर काय तुम्ही सल्ले द्याल एक जेव्हा नवीन क्रिएटर असेल त्याला? मी सल्ले पण देणार नाही, मी कोणतं वाक्य नाही सांगणार, पण मी 2-3 मुद्दे एका शब्दात सांगेन. नंबर 1, कॉन्टेंट क्रिएट करण्यासाठी लागणारी इच्छाशक्ती तुमच्याकडे पाहिजे. आणि इच्छाशक्ती असली की सगळे मार्ग आपोआप मिळत जातात. मला काय करायची गरज नाही, एकदा तुम्ही त्या वाटेवर लागा, चालायला सुरुवात करा आणि प्रोसेस फॉलो करा. ती प्रोसेस तुम्हाला अनेक गोष्टी शिकवत जाईल. विशेष बारीला त्या प्रोसेसनं बऱ्याच गोष्टी शिकवल्या, बरेच अनुभव दिले. म्हणजे चॅनल हॅक झालंय एकदा, मग त्यानंतर गोष्टी शिकवल्या, कधी कधी कॉन्टेंट पडला नाही, बऱ्याच अडचणी आल्या. तुम्हाला तो प्रवास बऱ्याच गोष्टी शिकवेल. तुम्ही प्रवासी व्हा आणि तो प्रवास करा, तुम्हाला अनुभव येत जाते. ह्याच्या व्यतिरिक्त काय सांगणार नाही. आणि प्रवासात कुठेही थांबू नका, प्रवासात माघारी फिरू नका, प्रवासात करत राहा. काटे येतील, बरीच अडचणी येतील, त्यावरती डिप्लोमॅटिकली ट्रीट करा त्या अडचणींना. आणि एकदम आपण म्हणजे जगातला सगळ्यात मोठा मास्टर माइंड असं एक स्वतःला बनवा. आणि त्या मास्टर माइंड कशाच्या बाबतीत, त्या अडचणीच्या बाबतीत हा एक कॉन्फिडन्स ठेवा. हा जेव्हा तुम्ही कॉन्फिडन्स ठेवाल तेव्हा ते आपोआप होऊन जाईल. तुमची इच्छाशक्तीच तुमचा 70 ते 80% प्रॉब्लेम सॉल्व्ह करतो. त्यानंतर तुमची सत्सद विवेक बुद्धी, चिकित्सक बुद्धी तुम्ही डेव्हलप करा स्वतःची. म्हणजे कुठल्याही प्रॉब्लेमकडे इमोशनली न बघता त्याच्याबद्दलची प्रॅक्टिकलिटी समजून घ्या आणि त्याला त्याच पद्धतीनं त्या गोष्टीवरती मात करा. इमोशनल होऊ नका. इमोशनल कुठे व्हा, जेव्हा तुम्हाला असं वाटेल की मला हे बंद करायचं त्यावेळेस इमोशनल विचार करा. मागचा प्रवास एकदा आठवा आणि त्या प्रवास करत राहा, प्रवासी व्हा, चालत राहा, सातत्य ठेवा. 100% तुम्ही फार तर काय होणार आहे, सक्सेसफुल होणार. वा, म्हणजे तुम्ही आता काही जणांनी मला माहिती चॅनल क्रिएट करायला घेतला असेल, थांबा आपण आउट्रो करू मग तुम्ही क्रिएट करायला घ्या. तर खूप छान माहिती तुम्ही दिली सर. आणि म्हणजे आमचे जे व्ह्युअर्स आहेत ते मॅक्झिमम गावाकडचीच सगळी मंडळी आहे, तर नक्कीच त्यांना फायदा होईल, मोटिवेशन त्यांना मिळालं असेल. खूप छान इन्फॉर्मेशन दिलीत. तर कसा वाटला तुम्हाला व्हिडिओ कमेंटमध्ये नक्की सांगा.
अजून काय तुम्हाला याच्याबद्दल माहिती पाहिजे ते देखील कमेंटमध्ये सांगा. नक्कीच त्याच्यावर रिप्लाय मी देण्याचा प्रयत्न करेन. आणि जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर हा व्हिडिओ लाईक करा, शेअर करा आणि मित्रांनो चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद. धन्यवाद.